जय शिवराय मित्रांनो. आजचा दिवस प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा आहे. आज आपण अनुभवणार आहोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक सोहळा. रायगडाच्या पवित्र भूमीवरती इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. चला तर मग या अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करूया. चला रायगडच्या साक्षीने इतिहास जागूया. जय शिवराय मित्रांनो. तर आयुष्यात पहिल्यांदा 6 जून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही आता निघत आहोत. खूप एक्साइटमेंट आहे. निघाल्यापासून ते पोहोचेपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही कॅप्चर करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. 4 तारीख दुपारी 12:05 झालेत. कवळीचा माळ पाचाडच्या थोडंसं अलीकडं सगळ्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था इथे केली आहे आणि इथून सगळ्यांना जेवढे काही लोक येणार आहेत तेवढे सगळे या बसने रायगडापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. मला मोटरसायकली गेलेल्या दिसतात, पण कुठल्याही प्रकारची 4 व्हीलर इथून पुढं जात नाही आहे. दरवर्षी हाच नियम लागू असतोय, यावर्षी तोच आहे. आत्ता सध्या दुपार झाली असल्यामुळं अजून गर्दी थोडीशी कमी आहे, पण थोड्या वेळानं इथं अजून गर्दी होईल. आता गाडीत तर साहित्य इतकं आणलंय ना, आठवड्याभर राहण्यासारखं साहित्य आणलंय. पण आता इथून जाताना आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं गरजेचं साहित्य काढावं लागणार आहे. रायगडवर जाण्यासाठी खास 3 टी-शर्ट आम्ही प्रिंट करून आणलेत. त्यापैकी एक आहे तो हा आहे, दाखव जरा. खतरनाक, पुढून दाखव. आता हा घालून इथूनच आपल्याला ट्रेकिंगला निघायचं आहे. चलो. जिथून गाड्या पार्क केल्या तिथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आम्ही बसने इथंपर्यंत आलो आहे आणि गडाच्या जवळपास अर्धा किलोमीटर अलीकडे अजून एक वाहनतळ आहे, तिथं आम्हाला ड्रॉप केलं गेलं आहे. इथून आता आपण चालत गडाच्या पायथ्याशी आणि तिथून गड चढायला सुरुवात करायची आहे. आता इथं दिसते की समोरून जाऊन डाव्या हाताला वळायचं आहे, पण त्याआधी इथून एक शॉर्टकट आहे जो की आपल्याला वाघबीळ आणि तिथून शॉर्टकटमधून डायरेक्ट गडाच्या पायथ्याला घेऊन जातो आहे. तर आता आम्ही विचार करतो आहे की या शॉर्टकटने जाऊया. शॉर्टकट लॉंगकट पडतोय का काय कळत नाही, बघूया. इकडे एवढं वजन म्हणल्यावर काय करणार. आणि ह्या छोट्याशा रोडने आपण येऊन पोहोचलो आहे गडाच्या पायथ्याशी. राईट. आता इथं दिसतोय तो चित दरवाजा आहे, तर तो चित दरवाजाचा वापर येणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि आता जे लोक वर जाणार आहेत ते सगळे नाणे दरवाजाच्या दिशेने जाणार आहेत. तर आपल्यालाही पर्याय नाही, आपल्याला या दिशेने जायला लागणार आहे वरती जाण्यासाठी. वरती आपल्याला दिसतंय टकमक टोक, हिरकणी बुरुज. पायी वाटचाल करून थोड्याशा विश्रांतीसाठी थांबलेले सगळे मावळे. 10 वर्षानंतर रायगडाचा निसर्ग असाच होणार. प्लास्टिक टाकू नका. ओके. किती वेळ बसला बाया? 2 वाजल्यापासून येत आहे. नाईस. दरे मजल आणि दर मजल करत आम्ही येऊन पोहोचलोय नाणे दरवाजाजवळ. आणि हा आहे नाणे दरवाजा.
हा आहे नाणे दरवाजा. आणि नाणे दरवाजाच्या अगदीच डावीकडच्या साईडला भगवान हनुमानाची मूर्ती आहे. प्रत्येक वेळी गड सर करताना अग्रेसिव्ह असलेले कदम सरकार आज थोडेसे थकलेले दिसत आहेत, कारण बरंचसं जे साहित्य आहे ते आज त्यांच्याकडे आहे. 2 बॅग्स. दुपारची 1:23 झालेत. 3 जण आहे आम्ही आणि आमच्याकडे असणारं साहित्य एवढं आहे. आणि तेच कारण आहे की ऐन उन्हात आम्हाला वरती जाताना, नाही सुरुवातीची वेळ आहे त्यामुळे जास्त त्रास होत आहे. अजून थोड्या वेळानं अंग गरम झालं ना तर आम्ही गड नक्की व्यवस्थित पार करू. कारण सुरुवातीला जेवढं जसा जसा घाम निघेल तसं तसं अंग असं रिकामं झाल्याचं वाटतंय आणि नक्की स्पीड वाढेल. हे पाणी नाही हा घाम आहे. कधीही इलेक्ट्रॉल न घेणारा माणूस, अगेन्स्ट ORS वाला माणूस आज इलेक्ट्रॉलवर आलाय. कारण हे तसंच आहे की ऊन तेवढा आहे. तर काय तुम्ही आत्ताच एक छोटं ॲडव्हेंचर केलं आहे. हा जो रस्ता आहे तो समोरून इकडून येतो. आता आम्ही आलो ते इथून वरती आलो आहे आणि हे जे रस्त्याने आलेले तेवढाच वेळ लागतो आहे. आणि आता एक जातो इकडे रस्ता आणि दुसऱ्या ॲडव्हेंचरच्या तयारीत आहे आम्ही इकडून वरती जायला. चलो. खाली आता आपल्याला 2 रस्ते दिसतील. एक जो या बाजूचा आहे तो जाणाऱ्या लोकांसाठी आहे आणि जो खाली दिसतोय तो येणाऱ्या लोकांसाठी आहे. चित्त दरवाजा ना, चित्त दरवाजा. बेस्की तास ते 1.5 तासाचा प्रवास करून झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे थोड्या 10-5 मिनिटात सरबत. आणि हा सरबत आम्हाला बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा वर जायला मदत करेल हीच अपेक्षा आहे. आता कदम सरने बॅग पण बदलली आहे त्यामुळे काय आता प्रमोद सरांकडे बॅग दिली. समाधी सोबत आहे. कसं गाव समाधी तू पुढे गेला काही नाही. आता ती पालखी चालली बघ. दुपारच्या 2:31 झालेत आणि 50% गड आम्ही सर केला आहे. आम्ही आलो अशा ठिकाणी जिथून एक उंच कातळकडा दिसतोय आणि एका साईडून रस्ता आहे. यानंतर महादरवाजा आणि त्यानंतर गडाच्या वरती 50% आहे गड. होत की खाली त्याला तिथे खाली होत म्हणते ती ओतून ते म्हणते खाली. हां त्या उन्हाच्या कालीपासून जंगली प्राणी सुद्धा वंचित नाहीत. सगळ्यांना ज्या उन्हाचा त्रास होतोय आणि माणुसकी म्हणून या मित्राने, छोट्याशा मित्राने आपलं जे काम करतोय ना ते काम खरंच हे करण्यासारखं आहे. इथून आता आपल्याला महादरवाजाचं दर्शन झालंय आणि आपल्या जीवात जीव आलाय. ओके, धन्यवाद. आतापर्यंत जेवढा गड चढलाय तेवढ्यावर एक लक्षात येते. वरती यायचं असेल तर तुम्हाला सकाळीच निघावं लागेल 10-11 वाजता. जर आता तुम्ही संध्याकाळी 5 तारखेला संध्याकाळी जर निघणार असला तर जी एवढी गर्दी वाढली ना, येईपर्यंत तुम्हाला जर 2 तास लागणार असतील तर आरामात 3-3.5 तास लागू शकतात.
महादरवाजाला तोरण बांधण्यासाठी थोडा वेळ वेट केला, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक पण जाम झालं, पण आता मात्र रस्ता रिकामा झाला आहे आणि फायनली आम्ही महादरवाजात पोहोचलो आहे. महादरवाजा चढून वरती आल्यानंतर इथं विसावाची व्यवस्था केली आहे. किती वर्षाचं आहे? 8 महिन्याचं आहे. अरे बापरे. आणि आई आहे ना, मला वाटली युक्त घेऊन आला. गड सर केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे आता भूक लागली होती. सकाळी फक्त पोहे आणि एका कॉफीवर आलो होतो. हे सोडण्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे SK सर जे आहेत त्यांचा पूर्ण स्टॅमिना संपलेला, एनर्जी डाऊन झाली होती. त्यांना एक पाऊल टाकणं सुद्धा अवघड झालं होतं. कितीतरी सवय करून घ्या अशी, एखादा दिवस उपवास चालू करा. आपण निघालोय जगदीश्वराकडं आणि जिकडं लक्ष जाईल तिथं तिथं टेंट टाकले. जिथं जागा मिळेल तिथं तिथं माणसांनी टेंट टाकले. आणि यावर्षी दरवर्षीपेक्षा सगळ्यात जास्त गर्दी आहे, कारण 5 जानेवारीला एवढी गर्दी आहे. तर उद्या किती गर्दी असेल याचा विचारच करू शकत नाही. तर आलो आपण जगदीश्वराच्या मंदिराकडं. तर होळीच्या माळावर जे सगळे प्रात्यक्षिक खेळ चालू आहेत तर त्याचे थेट प्रक्षेपण या दिशेला सुद्धा दाखवलेलं आहे. सावित्रीबाई फुले शिक्षण क्रीडा बहुउद्देशीय संस्था देवगाव अकोला यांनी आतमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्वराज्य. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ड्रीम असतात. तसं आमच्याही आयुष्यामध्ये एक ड्रीम होतं रायगडावरती मुक्काम करायचा, आणि त्यासाठीच आम्ही एवढा तास धरला होता की यावेळीच राज्याभिषेकाला जायचं आणि आपलं जे ड्रीम आहे ते कम्प्लीट करायचं. आणि तोच प्रसंग आमच्या आयुष्यातील एक सुवर्ण पान, जसं म्हणजे प्रत्येकाचं एक आयुष्य असतं
आयुष्याचं एक पुस्तक असतं, त्या आयुष्याच्या पुस्तकातील एक सुवर्ण पान म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी.